दोन सख्या बहिणींनी चक्क आपापल्या पतींची अदलाबदल करण्याची इच्छा न्यायालयासमोर व्यक्त केली. मित्रहो, नात्यातला गुंता काही वेगळाच असतो, पण या गुंत्याला सुद्धा काही एक मर्यादा असायला हवी. 7 जन्म सोबत राहण्याच्या अनाभाका घेऊन नववधू आपल्या पतीच्या घरी येते. त्यानंतर या पती पत्नीच्या वेगळ्या जीवनाची सुरुवात होते. दोघांनीही एकमेकाशी प्रामाणिक राहण्याची अपेक्षा असते, पण अलीकडच्या काळामध्ये ही प्रामाणिकता कमी झालेली आहे. पण आता तर एक अशी घटना घडलेली आहे की दोन्ही विवाहित सख्या बहिणींची मागणी ऐकून दस्तूरखुद्द न्यायालय सुद्धा चक्रावलं आणि कोर्टातले वकील अवाक होऊन पाहत राहिले. दोन सख्या बहिणींनी चक्क आपापल्या पतींची अदलाबदल करण्याची इच्छा न्यायालयासमोर व्यक्त केली. मोठ्या बहिणीला आपल्या मेहुण्यासोबत म्हणजे सख्या बहिणीच्या पतीसोबत राहायचं आहे, तर धाकट्या बहिणीलाही आपल्या भाऊजीसोबत म्हणजे मोठ्या बहिणीच्या पतीसोबत संसार थाटायचा आहे. वाटतंय ना मित्रांनो, हे सगळं चमत्कारिक आणि अविश्वसनीय सुद्धा. पण बदलत्या काळामध्ये काहीही घडू शकतं याचं हे एक सर्वात मोठं उदाहरण म्हणावं लागेल. हे प्रकरण थेट मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेरच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी आलं. न्यायालयाच्या इतिहासात तुला असं प्रकरण पहिल्यांदाच आलेलं असावं. हे प्रकरण न्यायालयापर्यंत कसं गेलं ना, याची सुद्धा एक मोठी गंमतशीर म्हणा, मनोरंजक म्हणा किंवा एक आश्चर्यकारक कहाणी आहे. दतिया इथले गिरिजा शंकर यांनी आपली पत्नी आणि मुलीचं अपहरण झाल्याची याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती. बघा, मायाराम नावाच्या एका व्यक्तीनं त्यांचं अपहरण केलं असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला होता आणि मग त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी या महिलेचा शोध घेतला आणि या महिलेला थेट न्यायालयासमोर आणून उभं केलं. पण यावेळी वेगळं सत्य समोर आलं. आपलं अपहरण कुणीही केलेलं नाही. आपण स्वतःच्या इच्छेनुसार आपला मेहुणा मायाराम याच्यासोबत राहत आहोत असं प्रतिज्ञापत्र सुद्धा या महिलेनं दिलं आणि कथित अपहरणाच्या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. पण यापेक्षाही वेगळं वळण तेव्हा मिळालं जेव्हा मायारामच्या पत्नीनं या नात्याला विरोध करण्याऐवजी चक्क पाठिंबा दिला. माझ्या सख्या बहिणीला माझ्या पतीसोबत राहायचं असेल तर माझी काहीही हरकत नाही असं त्यांनी सांगितलं. पण पुढं तर या प्रकरणाला आणखी एकदा एक धक्कादायक वळण मिळालं. मायारामची पत्नी म्हणाली, मलाही माझ्या भाऊजी सोबत म्हणजे आपल्याच सख्या बहिणीच्या पतीसोबत संसार करायचा आहे. आणि हे ऐकल्यावर मात्र न्यायालयात एकच शांतता पसरली. कोर्टामध्ये उपस्थित असलेला प्रत्येक जण निशब्द झालेला होता, अवाक झालेला होता. सख्या बहिणी आपापल्या पतींची अदलाबदल करू इच्छितात हे पाहून ऐकून कोणाचीही बोलती बंद होणारच ना हो. विशेष म्हणजे या दोन्ही बहिणींना मुलं आहेत आणि असं असताना सुद्धा त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. शेवटी हायकोर्टानं ही बाब वैयक्तिक असल्याचं सांगितलं. शिवाय यामध्ये अपहरणाचा कोणताही गुन्हा सिद्ध होत नसल्याचं सांगत ही याचिकाच न्यायालयानं फेटाळून लावली. मात्र या घटनेनं सर्वांना अवाक करून टाकलेलं होतं आणि याची चर्चाही पंचक्रोशीत सुरू झालेली होती. दोन सख्या बहिणींनी चक्क आपल्या नवऱ्यांचीच अदलाबदल केली तशी इच्छा त्यांनी अगदी न्यायालयासमोर बोलून दाखवली. या दोघींनीही आपापल्या संसारातून बाहेर पडून एकमेकांच्या पतीशी लग्न करण्यास संमती सुद्धा दिलेली आहे. कालाय तस्मिन् महा, दुसरं काय. मित्रहो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.